नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात महत्त्वपूर्ण व मोठी अपडेट आहे. खरं तर आपल्या राज्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे. लाडकी बहीण योजनेतून कोणाचाही अर्ज बाद करण्यात आलेला नाही. केवळ वयाचे व उत्पन्नाचे निकष पूर्ण न करणे, नावावर वाहन नोंदणी म्हणजे 4 चाकी वाहनं असणे व शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेणे किंवा मुदतीत ई-केवायसी न करणे. खरं तर 31 मार्च 2026 नंतर ई-केवायसीसाठी मुदतवाढ देण्यात आलेलं होतं. 30 एप्रिल 2026 पर्यंत या ठिकाणी मुदत वाढवण्यात आलेली होती. त्या कालावधीमध्ये ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केलेला आहे अशा सर्व जवळजवळ पात्र लाडक्या बहिणींना या ठिकाणी जी लाडकी बहीण योजना आहे, लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपयाचे हप्ते या ठिकाणी दरमहा लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पडत आहेत. फरक एवढाच आहे की प्रत्येक दर महिन्याला तारीख या ठिकाणी ठरवून राज्य सरकारने त्याच तारखेला 1500 रुपयाचा हप्ता नियमितपणे या ठिकाणी टाकावा, अशीही देखील लाडक्या बहिणींच्या ठिकाणी तक्रार किंवा या ठिकाणी माहिती आहे. खरं तर शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेणे किंवा मुदतीत या ठिकाणी ई-केवायसी न करणे या कारणामुळे काही अर्जदारांचा लाभ जो आहे तो सध्या स्थगित त्यांना करण्यात आलेला आहे. त्यांना या ठिकाणी वगळण्यात आलेलं नाही. कृपया त्यांचे जे हप्ते आहेत ते या ठिकाणी थांबवण्यात आलेला आहे. म्हणजे सध्या त्यांचे हप्ते स्थगित करण्यात आलेला आहे. अजून कोणतंही ॲक्शन त्यांच्यावरती या ठिकाणी घेण्यात आलेलं नाही. म्हणजे त्यांचा सध्याचा जो लाभ आहे तो स्थगित करण्यात आलेला आहे, अशी माहिती आपल्या राज्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. पाहू शकता, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू शकता. जसे की लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अनेक लाडक्या बहिणींनी दिनांक 30 एप्रिल 2026 पर्यंत या ठिकाणी ई-केवायसी केलेला आहे. परंतु त्यांच्या नियम किंवा अटीमध्ये त्या बसत नसल्यामुळे त्यांना अपात्र केलं गेलेलं आहे व या ठिकाणी 5 ते 6% लाडक्या बहिणींना या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये लाभ मिळत नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा या ठिकाणी त्या सर्व ज्यांचे लाभ स्थगित करण्यात आलेला आहे, पुन्हा शासन स्तरावरती त्यांची चौकशी करून त्यांना पुन्हा लाभ नियमितपणे द्यावा, अशी देखील तक्रार या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येतो आहे. बऱ्याच लाडक्या बहिणी गरीब असून सुद्धा त्यांना लाभ मिळत नाही आहे. ही खूप शोकांतिका आहे. त्यांची लवकरच पडताळणी करून त्यांना लाभ नियमितपणे या ठिकाणी द्यावा, असं या ठिकाणी विनंती करण्यात येतो आहे. आणि अशाच प्रकारे नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.